चंदूमामा, मंदार फणसे बोलतोय. तुम्हाला प्रश्न थेटच विचारायचा आहे की ही जी नव्या अ, अ, एक 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 प्रकारे जी चर्चा सुरू झालेली आहे, स्वतः राज ठाकरे यांनी सुद्धा एक तयारी दाखवली आहे, एक पाऊल पुढे यायची आणि एक पाऊल पुढे जायची. स्वतः उद्धव ठाकरे यांनी सुद्धा तयारी दाखवलेली आहे. तुम्हाला असं वाटतं का की या कुटुंबात जे काही मतभेद झाले होते किंवा मतभेद असतील, भावनिक आणि राजकीय, ते मतभेद मिटू शकतात? हो, मी पहिल्यापासून सांगत होतो, की हे दोघे जेव्हा एकत्र येतील, तेव्हा एक महाराष्ट्राला एक सुवर्ण असा दिवस उगवेल. आणि मी पहिल्यापासून प्रयत्न करत होतो, इव्हन साहेब असताना किंवा साहेब गेल्यानंतर सुद्धा. पण हं, त्यावेळेस माझा काय ह्या गोष्टीला यश आलं नाही. काही इतर कारणं पण असतील. पण माझी हं. आज सुद्धा मनापासून इच्छा आहे, की दोघांनी एकत्र यावे आणि महाराष्ट्राच्या हितासाठी, मराठी माणसाच्या हितासाठी जे काय आहे मतभेद ते विसरून काम करावं. आणि पण आपल्या चंदू मराठीमध्ये कालाय चंदू तस्मै नमो. तुम्हाला जेव्हा तुम्हाला हाच एक मुद्दा विचारायचा आहे. तुम्ही एवढा मोठा प्रवास पाहिलाय, शिवसेनेचा इतका मोठा काळ बघितलाय, एक प्रकारे जो गोल्डन इरा होता शिवसेनेचा तो तुम्ही पाहिलाय. तुम्हाला असं वाटतं का की ठाकरे कुटुंबीय ज्या ज्या कारणांमुळे, भावनिक कारणांमुळे दुरावले होते, ती कारणं संपण्या इतकी आता त्यांच्यामध्ये तो दुरावा आहे जो कमी होऊ शकतो आणि त्यामुळे राजकारणामध्ये सुद्धा ते पुन्हा एकदा एकत्र येऊ शकतात आणि एक नवी काहीतरी सुरुवात होऊ शकते, अशी शक्यता तुम्हाला खरंच वाटते का? नाही, शक्य नाही. काही या जगामध्ये काही अशक्य गोष्ट नसते. तर मनाने आणि आपण विचाराने एकत्र आलो आणि शेवटी काय महाराष्ट्राचं हित बघायला पाहिजे. मराठी माणसाचं हित बघायला पाहिजे. आणि त्यासाठी जर दोघे विसरून जे काय मतभेद असतील नसतील ते विसरून जर एकत्र येत असतील, तर त्यासारखी चांगली गोष्ट या महाराष्ट्र घडणं शक्य आहे. आणि दुसरी गोष्ट काय आहे, की हं, आजची हं. परिस्थिती अशी आहे, की डिव्हाइड अँड रूल म्हणतात ना, हं, त्याप्रमाणे सगळं राजकारण चाललेलं आहे. तर त्याच गोष्टीला आळा घालायचा असेल, तर कुठेतरी हं, अशा गोष्टी घडल्या पाहिजे. तरच आणि हं. तरच महाराष्ट्र आणि मराठी माणूस पुढे जाईल ना. पण या बरोबरीनं मुंबई आणि मुंबई महापालिकेच्या निवडणुका येऊन ठेपलेल्या आहेत आणि त्या निवडणुकांच्या आधी पुन्हा एकदा 2 वेगवेगळे पक्ष आहेत. आज राज ठाकरे यांनी सुद्धा गेले काही काळात मेहनत करून उभारलेला एक पक्ष आहे. स्वतः उद्धव ठाकरेंनी आतापर्यंत केलेली मेहनत आहे त्याच्यामुळे उभारलेला पक्ष आहे. अशा वेळेला हे दोन्ही पक्ष एकत्र येणं ही प्रक्रिया सुलभ होईल अशी काही शक्यता तुम्हाला वाटते? तुम्हाला असं वाटतंय की काही नक्की. हां. बोला. नाही, हाच सुलभ प्रश्न आहे म्हणजे की शक्य शक्य काय दोन्ही दोन्ही काय पक्ष मर्ज होत नाहीत एकामध्ये. पक्ष जे आपला ब्रँड हा सेपरेट राहणारच आहे, की राहील. दोघांनी एवढी मेहनत करून पक्ष उभारणी केलेली आहे. पण याचा अर्थ आता अलायन्स म्हणजे काय असतं, कितीतरी एकत्र पक्ष एकत्र येतात आणि सत्ता चालवतात किंवा राज्य करतात. त्याच्याकरता काय सगळे एकमेकांमध्ये मर्ज व्हायला पाहिजे अशी काही गरज नसते ना. शेवटी हं, हं, काय हं. आहे, राज ह्या राजचं सिम्बॉल ठेवणार, उद्धवचं सिम्बॉल ठेवणार. शेवटी हं, दोघांचं ध्येय काय आहे, मराठी माणसाचं म्हणजे जे साहेबांचं स्वप्न होतं हं, ते हं. पूर्ण करणं हे आता दोघांचं आणि आपल्या सर्वांचं काम आहे ना. पण आणि ही त्याबरोबरच जे जर संशयाचं वातावरण तयार झालं होतं, ज्या ज्या एकमेकांमध्ये दुराव्याचं, संशयाचं वातावरण तयार झालं होतं, ती कारणं कदाचित अंतर्गत तुम्ही बोलणार नाहीत, तुम्हाला माहिती असतील, पण त्या कारणांवरती काही उपाय निघेल असं तुम्हाला वाटतंय का? निघेल ना. शेवटी काय आहे, बघा, रोग व्हायला कारण आणि रोग बरा व्हायला निदान या जगाच्या पाठीवर असतं की नाही. तुम्ही हं, आमची आई जेव्हा श्रावण महिन्यात गोष्ट सांगायची ह्याचा शनिवार आणि हं, सोमवार, त्याच्या शेवटचं वाक्य हं, असायचं की व्हायला कारण आणि न व्हायला उपाय. तर ह्या हं, सगळ्या गोष्टी होऊ शकतात ना. असं काय अशक्य काही नाही हो. फक्त काय जसं उद्धव बोलला, राज बोलला की इच्छा पाहिजे. आणि आता हं, हं, या टाइम इज देअर टू कम टुगेदर. कधी हं. कधी काय असतं, मी काही सांगितलं कालय तस्मै नमः. कालच ठरवतो ना की कधी. आणि बरोबर. हा शक्ती योग असतो, नाहीतर आपण ठरवून काय होत नसतं ना. हं, शेवटी हं, गरज हं, ही सगळ्यांना आहे. आणि मेन म्हणजे हं, मराठी माणसाने महाराष्ट्राला आहे. त्या दोघांना हं. तर नक्कीच असेल. पण सगळ्यांच्या हितासाठी चांगली गोष्ट आहे ना. आणि मला तर पण या सगळ्या गोष्टी मी शुभेच्छा देईन आणि काय करणार.
आणि मी नाही, तुम्हाला घरातली- माहिती राईट फ्रॉम डे वन पासून आय वॉज ट्राईंग बट इट कुड Right. नॉट गेट. पण तुम्ही घरातले ज्येष्ठ आहात, ठाकरे घराण्याशी इतके वर्ष संबंधित आहात आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर तुम्ही कुठल्या आठवणी सांगू शकता का, ज्यावेळेला हा हा इतका मोठा दुभंग तयार झाला होता त्यावेळेला बाळासाहेब काय बोलले होते आणि त्यातनं त्यांना काही आशा वाटत होती का त्यावेळेला की हे दोघेही भाऊ पुन्हा कधी एकत्र येऊ शकतात? हे सगळं आता या एवढ्या शॉर्ट मुलाखतीत मला सांगता येणं कठीण आहे, म्हणून मी तुम्हाला सांगितलं मी एक छोटंसं पुस्तक लिहिणार आहे. त्याच्यामध्ये या सगळ्या गोष्टीचा मी उल्लेख करणार आहे आणि ते पुस्तक साहेबांचे जे स्मारकाचं ओपनिंग आहे त्यावेळेस पब्लिश करायचा माझा विचार आहे. त्या पुस्तकामध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टी उल्लेखनीय आणि सविस्कर मिळतील वाचायला. आणि नक्की नक्की आमच्याशी बोललात, न्यूज 18 लोकमतशी बोललात चंदुमामा, मनापासून धन्यवाद. ओके, गुड लक.